माळी समाजाबद्दल लक्ष्मण हाके यांचं वादग्रस्त विधान पाहायला मिळते। ओबीसीचं नेतृत्व माळी समाजाकडून धनगरांकडे जायला लागल्यानं माळ्यांच्या पोटात दुखायला लागले असे वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले। लक्ष्मण हाके यांचं वादग्रस्त विधानानं माळी समाजात प्रचंड संताप पाहायला मिळतो। सोशल मीडियावर लक्ष्मण हाके यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय। लोकशाही मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही। माळ्यांची दुखणी ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून धनगराकडे चाललं हे त्यांच्या पोटात दुसरा पोरं दोन काय ती कामाची नाही ती बाकी कुठला कार्यकर्ता दुसऱ्याने वर दिला नाही तरी येऊ दिला नाही। मग आता काय करायचं काय तर माळी समाजाबद्दल लक्ष्मण हाके यांचं वादग्रस्त विधान पाहायला मिळते। ओबीसीचं नेतृत्व माळी समाजाकडून धनगरांकडे जायला लागल्यानं माळ्यांच्या पोटात दुखायला लागले असं वादग्रस्त वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केले। त्यांच्या वादग्रस्त विधानानं माळी समाजात प्रचंड संताप पाहायला मिळतोय। सोशल मीडियावर लक्ष्मण हाकेंचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। लोकशाही मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही, मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं वादग्रस्त विधान आता प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल होतंय। सोशल मीडियावर लक्ष्मण हाके यांचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले जात आहेत। अमोल, काय सविस्तर माहिती? यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे, ज्यामध्ये माळी समाजाचा अपमान लक्ष्मण हाके यांच्याकडून झालेला आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। प्रामुख्यानं माळी समाजाच्या पोटामध्ये दुखतंय अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। कारण ओबीसी समाजाचं नेतृत्व हे माळी समाजाकडून धनगराकडे जाते असं त्यांचं वक्तव्य आहे। एकूणच अप्रत्यक्षपणे त्यांनी छगन भुजबळ यांना यामध्ये टार्गेट केलंय का हा प्रश्न आहे। पण माळी समाजामध्ये एक संतापाची लाट आहे, ती लक्ष्मण हाके यांच्या विरोधामध्ये आहे। लक्ष्मण हाके यांच्याशी सुद्धा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यांच्याशी संपर्क झालेला नाहीये। नेमका हा व्हिडिओ कधीचा आहे, कुठला आहे? कारण की आज लक्ष्मण हाके हे बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यामध्ये आहेत, तिथला हा व्हिडिओ आहे का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। पण जे विधान त्यांनी केलेलं आहे त्यावर खरं तर त्यांनी स्पष्टीकरण देणं महत्वाचं आहे। माळी समाजाची माफी लक्ष्मण हाके मागणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। कारण की आता माळी समाज हा लक्ष्मण हाके यांच्या विरोधात आक्रमक होताना पाहायला मिळणार आहे। कारण की ओबीसी समाजामध्येच कुठेतरी फूट पाडण्याचा प्रयत्न आहे तो लक्ष्मण हाके यांच्याकडून केला जातोय असं सुद्धा आरोप होऊ लागलेला आहे। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलं तर कुठेतरी माळी समाजावर टीका आणि माळी समाजाचा अपमान करण्याचा प्रयत्न हा लक्ष्मण हाके यांच्याकडून केला जातोय का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। महत्वाचं म्हणजे छगन भुजबळ यांना अप्रत्यक्षपणे टार्गेट केलेला आहे का हा सुद्धा प्रश्न आता माळी समाजाकडून विचारला जातोय। निश्चित धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लक्ष्मण हाके यांचं माळी समाजाबद्दल वादग्रस्त विधान पाहायला मिळते। ओबीसीचं नेतृत्व माळी समाजाकडून धनगर समाजाकडे जायला लागल्यानं माळी समाजाच्या पोटात दुखायला लागले असं वादग्रस्त वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं वादग्रस्त विधानानं आता माळी समाजात संताप पाहायला मिळते। सोशल मीडियावर लक्ष्मण हाके यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। लोकशाही मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।